Hello students, welcome in standard 9 subject Science and Technology part 2. In that we have studied topic number 9 environmental management. Okay student, today's point is disaster management. Today we have to learn about what is meant by disaster and which type of different remedies are used during disaster situation. Okay student, let's start with this point. Disaster management. Two questions are given in your book. Let's start with this question and answer. First question is, which natural calamities have you experienced and how did they affect the condition in your surrounding? काय म्हटलेलं आहे बघा, तुम्ही कुठल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना केलेला आहे का आणि त्याचा तुमच्या आसपासच्या वातावरणावरती काही परिणाम झालेला आहे का? तर बघा, आपण पूर परिस्थिती गेल्या 2 वर्षांमध्ये जवळून पाहिलेला आहे. तसंच सध्या जो कोरोनाचा पॅन्डेमिक कालावधी आहे हे सुद्धा एक नॅचरल डिझास्टरमध्येच येतं. तर ह्या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत ज्या सध्या आपण काय करत आहोत की ज्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता आता आपण सध्या त्याचं उपभोगत आहोत. तर त्याच्यामध्ये बघा काही परिणाम होतो का? तर हो, समाजावरती निश्चितच याचा परिणाम होतो. समाजाच्या मानसिकतेवर, आर्थिक धोरणावरती, सर्वच गोष्टीवरती नॅचरल कॅलॅमिटीजचा म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा परिणाम हा होत असतो. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, हाऊ विल यू मेक अ प्लॅन टू सेव्ह फ्रॉम कॅलॅमिटीज ऑर मिनिमाइज द डॅमेज? तर कशा पद्धतीनं भविष्यामध्ये या कॅलॅमिटीजची तीव्रता किंवा ह्या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी करता येईल, त्यासाठी कोणकोणती उपाययोजना करणं आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटतं? तर याचे काही पॉईंट्स किंवा तुम्ही तुमचे काही पॉईंट्स काय करू शकता, बनवू शकता. तर यातले काही पॉईंट्स आता आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. व्हेरियस नॅचरल डिझास्टर लाईक थंडरबोल्ट, फ्लड, फायर, man-made disaster like accident, bomb explosion, chemical accident in industries, stampede, mass gathering, riots, etc. occur around us from time to time. They causes a large scale damage in a life and property. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुभवत असतो की जसं गेल्या 2 वर्षांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आणि कोरोनाचा पॅन्डेमिक आपण सोसत आहोत की याचा ह्या सगळ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत याचा मोठ्या प्रमाणावरती समाजाच्या मानसिकतेवरती सुद्धा परिणाम होतो आणि आर्थिक धोरणांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नॅचरल डिझास्टर्सपासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण करू शकतो किंवा कोणकोणते रूल्स रेग्युलेशन पाळू शकतो की ज्याच्यामुळे याची तीव्रता कमी करता येईल. ओके, कॅन यू टेल व्हॉट आर टाइप्स ऑफ कॉझिलिटी दॅट आर सीन ऑकर डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर? तर बघा, एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी तुम्ही गेला असाल तर तिथं कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते असं तुम्हाला वाटतं? तर बऱ्याचदा तिथं बघा, जर आपण पुराचं उदाहरण घेतलं तर मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित झालेले असतात. त्यांच्या बेसिक गरजा, नीड्स भागवणं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यानंतर पूर ओसरल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करणं हे सर्वात मोठं कसं असतं, चॅलेंजिंग काम असतं समाजासाठी सुद्धा आणि त्या देशाच्या गव्हर्नमेंटसाठी सुद्धा. तर आता जनरली आता आपण विचार करूया की एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आपण फर्स्ट एड प्रथमोपचार कोणत्या पद्धतीचे देऊ शकतो वैयक्तिक स्तरावरती, तो भाग आता आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट एड टू द डिझास्टर विक्टीम. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेला व्यक्ती आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीनं आपल्या वैयक्तिक लेवलला काय करू शकतो, प्रथमोपचार देऊ शकतो, हा भाग आता आपण डिस्कस करणार आहोत. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड is prevention of death, preventing a deterioration of health and starting the process of rehabilitation. Hence, it is important to know about the emergency measure or first aid patient to be followed. बघा, फर्स्ट एड म्हणजे काय? दवाखान्याला नेण्याआधी जे काही पूर्व उपचार केले जातात पेशंटवरती त्याला आपण प्रथमोपचार असं म्हणतो. काही किरकोळ गोष्टी असतात ज्या फर्स्ट एडमध्ये आपण केल्या तर त्या पेशंटचं जीवसुद्धा वाचू शकतो किंवा त्याच्या बाबतीत जे काही सिव्हिअर होणार असेल, काही मोठी दुखापत होणार असेल तर ते आपण त्याची तीव्रतासुद्धा कमी करू शकतो. ओके, लेट्स सी दिस बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड. लाईफ अँड रिसिच्युएशन, दॅट इज नोन ॲज अ ABC in short. First is airway. If the victim has difficulty to breathing, the head should be held in a backward sloping position
or chin should be raised so that respiratory passage remains open. एअरवे म्हणजे काय बघा, जसं आपण एखाद्या लहान मुलाला काय करतो, खांद्यावरती घेतो, त्या पद्धतीनं त्या पोझिशनला आपण पेशंटला होल्ड करून ठेवायचं आहे, जेणेकरून घाबरल्यामुळे जे रेस्पिरेशन त्याचं थांबलेलं आहे ते पूर्ववत होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रीदिंग. इफ ब्रीदिंग हॅज स्टॉप्ड द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ अँड रिक्विशेशन. बघा काय म्हटलेलं आहे की एखाद्याचा जर श्वासोश्वास थांबला असेल तर त्यावेळी त्याला आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आपण देऊ शकतो किंवा तोंडाने व्हेंटिलेशन आपल्या देऊ शकतो. त्यानंतर बघा सर्क्युलेशन. इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध अवस्थेत असेल, देन आफ्टर गिव्हिंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस. बेशुद्ध अवस्थेत असेल तर 2 वेळा माउथ टू माउथ व्हेंटिलेशन देणं आवश्यक आहे. द हार्ट शुड बी प्रेस्ड डाऊन हार्ड बाय प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द पाम्स. तर दोन्ही तळहाताच्या मदतीनं त्या व्यक्तीच्या छातीच्या वरती काय करायचं आहे, दाब प्रयुक्त करायचा आहे. ओके, धीज 2 ॲक्शन शुड बी रिपीट अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. आता ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस करायच्या आहेत का, नाही. तर माउथ टू माउथ ब्रीदिंग आणि जे तळहातानं आपण छातीवरती प्रेस करणार आहोत ते 15 मिनिटाच्या टाइम इंटरवल नंतर करायचं आहे. दिस इज कॉल्ड कार्डिओपल्मोनरी रिसिच्युएशन. इट हेल्प्स टू ब्रिंग अ सर्क्युलेशन बॅक इट नॉर्मल. यालाच काय म्हटलेलं आहे, कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युएशन, की ज्यामुळे पेशंटला आपण पूर्ववत त्याचं सर्क्युलेशन काय करू शकतो, स्टार्ट करू शकतो. सो स्टुडंट, दिस इज द ABC फर्स्ट एड मेथड फॉर द विक्टिम. ओके, डिझास्टर मॅनेजमेंट इज अ ॲक्शन इम्प्लिमेंट थ्रू अ प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. इट इन्क्लूड द फॉलोइंग. बघा, डिझास्टर एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली तर ते पूर्ववत करण्यासाठी एक व्यक्ती पुरेसा नसतो, तर त्यासाठी पूर्ण समाजानं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा गव्हर्नमेंटनी सर्वांनी मिळून त्या परिस्थितीला काय करायचं असतं, सावरायचं असतं. तर त्यासाठी आपण कोणकोणते रूल्स फॉलो करू शकतो ते रूल्स इथं दिलेले आहेत. फर्स्ट बघा, प्रिव्हेन्शन ऑफ लॉस अँड डेंजर. ठीक आहे, त्याची तीव्रता आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. ठीक आहे, जे काही त्याचं भयावहता आहे ती भयावहता आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. त्यानंतर थर्ड, प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम अ डिझास्टर, मिनिमायझिंग इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ हार्म. जशी सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल समाजामध्ये भीती निर्माण न करता त्या सिच्युएशनची तीव्रता कमी करणं आणि मानसिकदृष्ट्या आधार देणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चौथा आहे बघा, प्रिपरेशन ऑफ फेस द डिझास्टर. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सर्वांना तयार करणं किंवा प्रिपेअर ठेवणं हा चौथा रूल आहे. पाचवं बघा, इमिजिएट ॲक्शन इन अ डिझास्टर सिच्युएशन. त्यानंतर मग आपत्तीला तोंड देणं आणि तिथल्या स्थानिक पातळीवरती असणाऱ्या सर्व संघटनांची मदत घेणं. त्यानंतर 6th वन आहे, असेसमेंट ऑफ डॅमेज अँड इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. तर आपत्ती किती प्रमाणात आहे, त्याची तीव्रता किती आहे याचा आढावा घेणं, त्याचा अभ्यास करणं हा दुसरा भाग येतो. त्यानंतर अरेंजिंग फॉर अ रेस्क्यू वर्क अँड हेल्प. आणि जर तीव्रता मोठ्या प्रमाणात असेल तर आपण आर्मी किंवा पोलीस यांची काय करू शकतो, मदत घेऊ शकतो. त्यानंतर शेवटचं आहे रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. आता हे पूर्ण समाजाच्या मदतीनं आणि गव्हर्नमेंटच्या मदतीनं आपण काय करू शकतो, तर पुनर्वसन करणं त्या लोकांचं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं. ओके, sometimes the victim should be start to bleeding. Okay, then which type of first aid should be given? Bleeding. If the victim injured bleeding through a wound, then wound should be covered with an antiseptic pad and pressure applied on 5 minutes with the either thumb or palm. बघा, जर काही आपत्तीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर रक्तप्रवाह होत असेल तर अँटीसेप्टिक क्रीम असतील, लोशन असतील किंवा बँडेज असेल किंवा काही नसेल तर कापड असेल तर तिथं घट्ट बांधून 5 मिनिटापर्यंत ती जागा जखमेची दाबून धरली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तिथं रक्तप्रवाह थांबवणे आणि रक्त गोठून पुन्हा सर्क्युलेशन पूर्ववत करण्यासाठी ही प्रथमोपचार आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्यानंतर बघा, फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन व्हर्टिब्रेट. आता जर फ्रॅक्चर झालं असेल तर काय करू शकतो आपण, इफ एनी बोन इज फ्रॅक्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर पार्ट इज इमोबिलाइज्ड.
It can be done with the help of any available wooden rod, baton, ruler, etc. If there is an impact on back or vertebral column, the patient should be kept immobile, firm stretcher. बघा काय म्हणतात, फ्रॅक्चर झालं असेल तर जी जागा फ्रॅक्चर झालेली आहे त्याला इमोबाईल पोझिशनमध्ये, म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याची हालचाल होऊ न देणे हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. मग उपलब्ध जे काही असेल आसपास, एखादं जर म्हटलं की रॉड असेल, एखादी बॅटनची पट्टी असेल किंवा एखादा जाड पुठ्ठा असेल तर त्या भागाला काय करायचं आहे, तात्पुरतं काय करायचं आहे, बांधून ठेवायचं आहे. आणि समजा जर पाठीच्या कणा किंवा कमरेतिकडचा भाग फ्रॅक्चर झाला असेल तर अशा वेळेला व्यक्तीला स्ट्रेचरच्या मदतीनं दवाखान्यापर्यंत पोहोचवणे हा फर्स्ट एड आहे. जर आपण हे प्रिकॉशन्स नाही घेतले तर फ्रॅक्चर काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता परत पुन्हा वाढू शकते. बर्न्स म्हणजे भाजलं असेल तर काय करता येईल, इफ विक्टिम्स हॅव बर्न इंज्युर्ड इट इज बेनिफिशियल टू होल्ड द इंज्युर्ड पार्ट अंडर क्लीन अँड कोल्ड फ्लोईंग वॉटर फॉर 10 मिनिट्स. भाजला असेल तर थंड पाण्यामध्ये तो भाजलेला भाग 10 मिनिटापर्यंत पकडून ठेवायचा आहे. बऱ्याचदा भाजल्यानंतर काय केलं जातं बघा, तो भाग घासला जातो किंवा चोळला जातो. तर भाजल्यानंतर कधीही तो भाग घासणे किंवा चोळणे हे आणखीन काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये दाहकता निर्माण करू शकतं. तर अशा ठिकाणी आपण काहीही करायचं नाही, हातसुद्धा लावायचं नाही आहे. फक्त 10 मिनिटापर्यंत ती भाजलेली जागा थंड आणि स्वच्छ पाण्याखाली धरणं आवश्यक आहे. ओके. फॉर इंज्युअर लाईक स्प्रेन्स ट्विस्टेड कन्स्ट्रक्शन राईस रेमेडी इज यूज्ड. बघा जर आणखीन जर वेगळ्या प्रकारचं फ्रॅक्चर वगैरे झालं असेल तर त्याला राईस रेमेडी वापरली जाते. राईस म्हणजे काय, रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन अँड एलिव्हेशन, याला थोडक्यात राईस रेमेडी असं म्हटलं जातं. रेस्ट म्हणजे काय बघा, अलो द विक्टिम टू सीट इन अ रिलॅक्स्ड पोझिशन. प्रथम त्या व्यक्तीला रिलॅक्स पोझिशनमध्ये बसला. त्यानंतर अप्लाय आईस पॅक ऑन इंज्युअर्ड पार्ट, जिथं मुरगाळलेला आहे किंवा काय तिथं आईस पॅक लावा असं म्हटलेलं आहे. कॉम्प्रेशन, आफ्टर आईस पॅक ट्रीटमेंट इंज्युअर्ड पार्ट शुड बी जंटली मसाज. बघा मुरगाळलेलं असेल तर ही ट्रीटमेंट द्यायचं आहे, फ्रॅक्चर असेल तर ही ट्रीटमेंट द्यायची नाही आहे. हातपाय मुरगाळला असेल तर त्या व्यक्तीला प्रथम रेस्ट पोझिशनला बसायचं आहे, मुरगाळलेल्या ठिकाणी आईस पॅक लावायचा आहे. त्यानंतर ती जागा काय करायचं आहे, मसाज करायचं आहे. त्यानंतर बघा एलिव्हेट द इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन अ रेस्ड ऑर एलिव्हेट पोझिशन, म्हणजे थोडं उंचावरती तो भाग ठेवायचा आहे. या पद्धतीनं आपण फर्स्ट एड त्या व्यक्तीला देऊ शकतो. सो स्टुडंट, हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टीम ऑर पेशंट. बघा एखाद्या ठिकाणी नॅचरल डिझास्टर आहे, आग वगैरे लागली असेल तर तुम्ही फायर ब्रिगेडचे लोक वगैरे येतात बघितलाय, तर कशा पद्धतीने ते पेशंटला कॅरी वगैरे करतात ते पाहिलं असाल. तर त्यातल्या काही मेथड्स आता आपण पाहणार आहोत. ओके, लेट्स स्टडी द फर्स्ट अँड सेकंड मेथड, क्रॅडल मेथड अँड कॅरिंग पिगी बॅग. ओके, फर्स्ट पिक्चर इज अबाउट क्रॅडल मेथड, युजफुल फॉर चिल्ड्रन अँड अंडरवेट विक्टीम. आता क्रॅडल मेथड हे लहान मुलांच्यासाठी उपयोगी आहे, जसं की चित्रामध्ये तुम्ही पाहू शकताय. या लहान मुलांना अशा पद्धतीनं आपण उचलून नेऊ शकतो किंवा ज्यांचं वजन कमी आहे अशा व्यक्तींना आपण ही मेथड लागू करू शकतो. त्यानंतर बघा कॅरिंग पिगी बॅग, जसं की तुम्हाला चित्रात दिसत आहे, युजफुल फॉर कॅरिंग पेशंट हू आर अनकॉन्शियस, म्हणजे बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत किंवा चालू शकत नाही अशा पेशंटला आपण हे वापरू शकतो. आता कॅरिंग पिगी बॅग मेथड सुद्धा कसं आहे की ज्यांचं वजन कमी आहे किंवा लहान असतील व्यक्ती, मुलं, तर अशा व्यक्तींना आपण वापरू शकतो. ओके, लेट्स सी अबाउट द थर्ड अँड फोर्थ मेथड, ह्युमन क्रंच मेथड. इफ वन ऑफ द लेग्स इज इंज्युर्ड द विक्टिम शुड बी सपोर्टेड विथ द मिनिमम लोड ऑन अदर लेग. समजा एखाद्या व्यक्तीचा एखादा पाय काय झालेला, इंज्युर झालेला आहे, तर त्याला त्या पायावरती कमीत कमी भार ठेवून चालावं लागत असतं. त्यावेळी मग अशा पद्धतीनं आपण क्रंच मेथड वापरू शकतो. त्यानंतर पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड, दिस इज यूज्ड फॉर कॅरिंग अँड अनकॉन्शियस पेशंट थ्रू अ शॉर्ट डिस्टन्स. कमी अंतरापर्यंत न्यायचं आहे पेशंटला आणि तो बेशुद्ध अवस्थेत आहे, तर या पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथडचा वापर करू शकतो. पुढचं मेथड बघा, कॅरिंग ऑर 4 हँड चेअर. दिस इज यूज्ड व्हेन सपोर्ट इज नीडेड फॉर अ पार्ट बिलो द वेस्ट. समजा कमरेच्या खालचा भाग फ्रॅक्चर झाला असेल किंवा मुरगाळलेला असेल तर अशा वेळी हा व्यक्ती काहीच करू शकत नाही. मग त्याला आपण काय करू शकतो, खुर्चीसारखं क्रंच मेथड किंवा 4 हँड चेअर करून त्या व्यक्तीला कॅरी करू शकतो, जसं की चित्रामध्ये दिसत आहे. नेक्स्ट बघा, कॅरिंग ऑन 2 हँड चेअर, युजफुल फॉर दोज पेशंट
who cannot use their hands but can hold their body upright. बघा, हात पकडू शकत नाही एखादा व्यक्ती किंवा हाताचा उपयोग करू शकत नाही असा एखादा विक्टिम असेल तर त्याला आपण कॅरिंग टू हँड चेअर हे काय करू शकतो, ही मेथड वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, मेथड्स यूज्ड फॉर फायर ब्रिगेड अँड दिस इज कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. ओके, देन दिस इज युजफुल वेन द सपोर्ट नीडेड बाय द पार्ट बिलो द वेस्ट. अँड द नेक्स्ट मेथड इज मेथड यूज्ड बाय द फायर ब्रिगेड. ओके, ते काय करतात, आपल्या खांद्यावरती त्या विक्टिमला उचलतात. आता हे फक्त फायर ब्रिगेडचे लोक करू शकतात कारण त्यांना त्या पद्धतीची काय दिलेलं असतं, ट्रेनिंग दिलेलं असतं. नेक्स्ट बघा, स्ट्रेचर. इफ अन इमर्जन्सी, इफ द कॉन्व्हेन्शनल स्ट्रेचर इज नॉट अवेलेबल, देन टेम्पररी स्ट्रेचर कॅन बी मेड युजिंग बांबू ऑर ब्लँकेट. समजा व्यक्तीला कोणत्याही पद्धतीनं म्हणजे कॅरी करता येत नसेल तर अशा वेळी आपण काय करू शकतो, स्ट्रेचर उपलब्ध नसेल तर बांबू स्ट्रेचर किंवा एखादं फळी काही उपलब्ध असेल की ज्याचा आपण स्ट्रेचर म्हणून वापर करू शकतो ते वापरू शकतो. काहीच उपलब्ध नसेल तर आपण एखादा घट्ट ब्लँकेट वगैरे त्याच्यामध्ये त्या पेशंटला घालू शकतो आणि काय करू शकतो, कॅरी करू शकतो. ओके, लेट्स डिस्कस अबाउट द अदर इमर्जन्सी मेजर्स. Boats are used by the civil administration for the rescue trapped in flood area. As an emergency measure, wooden board, bamboo float, air-filled rubber tube from a tire can be used to advantage. बघा, ज्या ठिकाणी फ्लड कंडिशन आहे, पूर वगैरे आलेला आहे, तर अशा वेळी त्या विक्टिमला किंवा तिथे अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बोटीचा वगैरे वापर केला जाऊ शकतो. A fire extinguisher is portable appliances that can be easily carried anywhere. Various appliances are used to put out a fire victim, fire department in your city and collect detailed information. मग आता एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर बघा, फायर ब्रिगेडची गाडी असते. आता त्याच्यामध्ये सर्व सोयीने युक्त असते गाडी. म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी त्या गाडीमध्ये असतात. तर तुम्ही त्याचा सर्वे करू शकताय आणि फायर ब्रिगेडबद्दल आणखी माहिती गोळा करू शकताय. Okay student, this is today's point. Student, today we have completed this topic. All of you solve exercise on your notebook. Today we have discussed about the disaster management. Then first aid, how to give the first aid treatment from the victim, and different rules and first aid treatments, and how to carry patient and other emergency measures. Okay, so student, here we have to complete this topic. Let's revise the all point, whatever point we have to discuss in this point. Let's revise this point again. The topic number 9, environmental management. Okay, in that first we have to discuss about what is mean by weather and climate and different factors responsible for the climate. That is atmospheric pressure, sunlight, cloud, humidity, rainfall, visibility and temperature. These are different factors affecting on weather and climate. Next we have to discuss about the change in weather and different factors which are responsible for the changing the weather. Next, importance of weather in living world. In that we have to discuss different point. For examples, daily weather as also long-term climatic condition influences human lifestyle directly or indirectly. Land, water bodies, plant and animal collectively from natural environment on the earth. The climate of particular region help to determine diet, clothing, housing, occupying the lifestyle of people and region. Third, salinity of marine water, formation of ocean current, water cycle, all are the related of the climate factor. Various climate factors bring about the weathering of rock and earth crust. Climate plays a very important role in the formation of enrichment of soil, and microbes in the soil play an important role for decomposing the organic material. So in that way, the weather and climate is a very essential for us. Then we have to discuss about what is meant by meteorology and Indian Meteorological Department. Okay, then monsoon model and different climate prediction. In the monsoon model, that is the holistic model, statistical model and mathematical models are used. After that we have discussed about the solid waste need of our. In that we have to discuss about the what is mean by solid waste and their need
and different classification of solid waste and their sources. For example, domestic waste, industrial waste, hazardous waste, farm and garden waste, electronic waste, biomedical waste, urban waste, radioactive waste and mining waste. And we have also classified the solid waste into biodegradable waste and non-biodegradable waste. Biodegradable means decompose the waste with the help of microorganism, and non-biodegradable waste means they do not decompose with the help of microbes. We also study harmful effect on a solid waste, okay, that is effect on biodiversity, bad odor of waste, production of toxic gases, degradation of natural beauty, air pollution, water pollution, soil pollution and spreading of disease. We also studied about the scientific and eco-friendly waste management, and their points are separation and categorization of waste, composting, safe landfilling, vermicomposting, industrial solid waste management, pyrolysis and biomedical waste. After that, we have studied the 7 principles of solid waste management, that is reuse, refuse, recycle, rethink, reduce, research, regulation and public awareness. Okay. After that, we also studied some rules for the solid waste management. Then today we have to discuss about the disaster management, how to first aid given to the victim person, which kind of rules should be followed and other emergency measures, and also how to transport victim or patient which is having a need. So student, today we have to stop here. All of you solve exercise in your notebook. See you in next video with next point. Thank you.